नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं चव पूनमच्या हातची ह्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट उपवासासाठी परफेक्ट आणि खूपच सोपा असा साबुदाणा पराठा। जर तुम्हाला उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आवडत असतील तर ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम स्मूथ आणि चविष्ट असा मी साबुदाणा पराठा बनवलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तर तुम्ही देखील बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या उपवासाच्या दिवशी। तर सर्वात प्रथम मी 1 वाटी साबुदाणा फ्राय पॅनमध्ये 4 ते 5 मिनिटं सतत ढवळत याला मस्तपैकी भाजून घेतलेला आहे। अजिबात याला जळवून घ्यायचं नाही, मध्यम फ्लेमवरती आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 4-5 मिनिटं मी सतत त्याला ढवळत व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। साबुदाण्याचा रंग देखील चेंज झालेला नाही आहे, जसा पांढरा आहे तसाच तो दिसतो आणि व्यवस्थित हा भाजून झालेला आहे। त्याच फ्राय पॅनमध्ये मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे देखील आपल्याला जास्त काळपट करायचे नाही, जेणेकरून कडू चव होईल। त्यामुळे शेंगदाणे देखील आपल्याला थोडेफार भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता पुढची प्रोसेस करूया। तर एका मिक्सरच्या जारमध्ये मी अगोदर साबुदाणे जे भाजलेले होते ते आपल्याला याचं पीठ म्हणजेच पिठसरसारखं आपल्याला याला मिक्सरच्या जारमधून फिरवून घ्यायचं आहे। तर मी साबुदाणे मस्तपैकी मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलेले। त्यानंतर 3 बटाटे मी उकडवून घेतलेली, ती देखील साफ करून घेतली। आपलं साबुदाणा देखील वाटून झालेलं मिक्सरच्या जारमध्ये, शेंगदाणे देखील मी वाटून घेतलेले। त्यानंतर आपल्याला किसणीच्या साहाय्याने बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताच्या साहाय्याने केला तरी चालेल, पण किसणीच्या साहाय्याने केले तर बटाटी एकदम व्यवस्थित किसून होतात आणि ते व्यवस्थित मिक्स करण्यासारखे होऊन जातात। तर मी 3ही बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले। त्यानंतर आपल्याला उपवासाचं मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मी उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि 1 चम्मच जिरा हे ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर जे शेंगदाण्याचं आपण बारीक कूट केलेलं आहे ते 3 ते 4 चमचे मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं असेल तरी चालेल, नाही टाकलात तरी चालेल, तुमच्यावर डिपेंड आहे। वरून थोडासा लिंबाचा अर्धा लिंबू तुम्ही पिळून देखील टाकू शकता, मी नाही टाकला। त्यानंतरला पहिला हाताच्या साहाय्याने सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे, कारण की बटाट्याला देखील पाणी सुटतं। त्यामुळे अगोदर पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी लागत असेल तर ह्यामध्ये पाणी टाकून मस्तपैकी सैलसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे। त्याला मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलेलं। त्यानंतर वरून तेल किंवा तूप टाकून ह्याला पुन्हा एकदा तुम्ही ग्रीस करू शकता आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करा। तर हाताला तेल लावून तुम्ही असे छोटे छोटे गोळे तुम्ही रेडी करू शकता। त्यानंतर मी पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मळून त्याचा एक व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी एक आपला गोळा तयार झालेला आहे। आता याला तुम्ही पिठामध्ये, उपवासाचे पीठ असतं तर मी राजगिरीच्या पिठामध्ये याला डीप करून मग याला लाटून घेतलेलं। तुम्ही शिंगाड्याचं पीठ, राजगिरीचं पीठ, कोणतेही पीठ वापरू शकता। त्यानंतर हळूवारपणे हलक्या हाताने याला व्यवस्थित लाटून घेतलेलं। तर हे बाजूनी तडा तर जाणारच, साबुदाण्याचं आपण पराठा करतोय, तर व्यवस्थित हलक्या हाताने तुम्ही लाटून घ्या।
आपल्याला एकदम जाडसर आणि एकदम पातळ देखील लाटायचं नाही आहे, मीडियम असा लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित मीडियम्स याच्यामध्ये लाटून घेतलं आहे. आणि गोलसर करण्यासाठी मी एका झाकणाचा वापर करून पराठा हा गोलसर करून घेतलेला आहे. तर असा मस्तपैकी पराठा आपला लाटून झालेला आहे. तर असेच मी 2 ते 3 अगोदर पराठे लाटून घेतले. तुम्ही बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे. आणि जेव्हा आपण भाजतो त्याचं मस्त अशी टम्म फुगली जाते. तर 2 ते 3 मी सर्वात अगोदर लाटून घेतले. अशा हाताच्या साहाय्याने प्रेस करून तुम्ही राजगिरीच्या पिठामध्ये डीप करून लाटून घ्या. नक्की व्यवस्थित तुमचे पराठे बनतील आणि इतके सॉफ्ट बनतात की छानच. 2 ते 3 पराठ्यामध्ये तुमचं उपवासाच्या दिवशी पोट देखील भरलं जाईल. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे हे साबुदाणा पराठा उपवासासाठी साबुदाणे पराठे कसे वाटले हे देखील मला कमेंट्समध्ये कळवा. माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतर मी फ्राय पॅन ठेवून ते दोन्ही साईडनी व्यवस्थित असे खरपूस भाजून घेतलेले मस्त असे टम्म फुगले जातात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील ही रेसिपी आवडेल. लहान मुलं देखील मस्त आवडीने ही रेसिपी साबुदाण्याचे पराठे खातात. तर मी दोन्ही साईडनी असे मस्तपैकी पराठे व्यवस्थित भाजून घेतलेले. वरून त्यावरती तेल किंवा तुम्ही तूप खात असाल तर ते लावून घ्या. आणि मस्त असे सॉफ्ट गरमागरम पराठे मी रेडी करून घेतलेत. तर तुम्हाला मी 2 ते 3 पराठे व्यवस्थित भाजून दाखवते. तर दोन्ही साईडने आपल्याला मस्तपैकी तूप किंवा तेल लावून सोनेरी रंग होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. वा, बघा किती सुंदर मस्त आणि मऊ असा पराठा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा. अशाच नवनवीन सणासुदीच्या उपवासाच्या खमंग टेस्टी अशा मी वेगवेगळ्या रेसिपी शेअर करतच राहते. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून मी रेसिपी पोस्ट करेल तेव्हा ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली जाईल. तर हा गरमागरम पराठा साबुदाणा पराठा तुम्ही दही, लोणी किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत खाऊ शकता. मस्त असा टम्म फुगलेला पराठा तुम्ही नक्की उपवासाला ट्राय करा. काहीतरी वेगळं उपवासाला खायचं मन होतंच तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, अशी ही सोपी आणि चविष्ट साबुदाणा पराठा रेसिपी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच मी सर्व पराठे व्यवस्थित तुम्हाला दोन्ही साईडनी गरमागरम शेकून दाखवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त पराठा सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. गुलाबजामुनपेक्षा देखील सॉफ्ट हा पराठा झालेला आहे. माझ्या मुलाने तर लय आवडीने खाल्लेला आहे मी बनवल्यावर. तुम्ही देखील नक्की मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. झटपट अशी रेसिपी आहे. तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. तर आता नवरात्री देखील चालू आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि दहीसोबत अगदी मस्त अशी रेसिपी ही पराठ्याची रेसिपी छान लागते. तर नक्की ट्राय करा आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.